मध्ये श्री गणेशाला वंदन केल्याशिवाय कोणत्याही कार्याला आरंभ होत नाही. कारण विघ्न हरणारी देवता आहे बरं का, संपूर्ण विघ्नांचा नाश करणारी देवता आहे. म्हणून गणपती बाप्पांना सर्वप्रथम नमन. ओम नमो नमो ओंकार स्वरूपा. ओम नमो नमो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाबद्दल आता ज्यांच्यामुळे तुम्ही धर्मात हिंदू संस्कृतीमध्ये राहू शकतोय, नवे नवे महाराष्ट्रात राहू शकतोय, जगू शकतोय. हिंदू धर्माचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात. ओम नमो 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 शिवाजी राजा. ओम 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 नमो शिवाजी राजा तयासी दंडवत माझा. शिवाजी राजा तयासी दंडवत माझा. ओम नमो शिवाजी राजा तयासी दंडवत माझा. ओम नमो शिवाजी राजा तयासी दंडवत माझा. ओम नमो 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 शिवाजी राजा. 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 छत्रपतींनाही नमन झालं. आता भारुडाला सुरुवात करायची ती म्हणजे अशी बरं का, आज खरं तर वैदिनीचं म्हणजे भिकारणीचं पात्र मी तुमच्या समोर घेऊन आलोय. आणि या पात्रामधून पूर्वीच्या काळामध्ये भिकारीण आपल्या गावामध्ये यायची, वाड्या वस्त्यांमध्ये यायची आणि तिच्याकडे ते सुया पोत बिबा असायचं, ते विकायची आणि तिचा उदरनिर्वाह त्याच्यावर भागवायची. म्हणून ते पात्र मी तुमच्या समोर सादर करणार आहे. आणि केसारी फणी गे मैना काली पोत मनी. केसारी फणी गे मैना काली पोत मनी. काली पोत गे मन्याला आयुष्य मागते धन्याला. आयुष्य मागते धन्याला. एक शोभ सुभाये एक शोभ सुभाये तुझ्या लेकीला सोन्याचा तुभागे. तुझ्या लेकीला सोन्याचा तुभागे. तुझ्या लेकीला सोन्याचा तुभागे. एक जना विनाये एक जना विनाये तुझ्या लेकीला सोन्याच्या पिनागे. तुझ्या लेकीला सोन्याचा पिनागे. तुझ्या लेकीला सोन्याचा पिनागे. सारी फणी गे मैना काली पोत मनी. सारी फणी मैना काली पोत मनी. आदली बरं स्वतःचे आदली बरं स्वतःचे तुझ्या नातीला खेळया पळवागे. तुझ्या नातीला खेळाया फुलफुलागे. तुझ्या नातीला खेळाया फुलफुलागे. आणि केसारी फणी गे मैना काली पोत मनी. केसारी फणी गे मैना काली पोत मनी. केसारी फणी मैना काली पोत मनी. हो. आणि वाडग माय माझी निवृत्तीची माय. वाडग माय माझी ज्ञानाची माय. वाडग माय माझी स्वप्नाची माय. वाड 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 वाड. 2 दिवस झालं लेकरू उपाशी नुसतं किरकिर 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 करतं. बापावर गेलंय मुर्दा. हा वाटतंय का कोणी एवढं ठोकराचे ठोकळ बसले समोर. हा हिंमत होती का कोणाची वाढायची. हा वाढ 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 वाढ. गरम भात वर तुपाची दार वाढ. 2 दिवस झालं लेकरू उपाशी. दादा काय बघाले वाका वाका. भिकारीण आवडलेली दिसती. हा काय नाव तुमचं दादा. चष्मेवाले नाही माहीत पण असो पिंट्या टाटा कर टाटा कर टाटा कर पप्पांना टाटा कर. काय सांगू पिंट्या
पिंट्याचा हातबीत मुरगाळलं वाटतं चंद्राताई. बरं बघ तिचा मानबीन मुरगाळली की काय बघते, काय सांगावं. पाव खाऊन आतपाव झालेली लेकरं रट्टा मारला की क्या करतात. काय सांगावं, आजकालची स्थितीच तशी झाली आहे. पण बाई तुला, अगं ताई तुला बुरगुंडा होईन ग. बुरगुंडा होईन. हो बुरगुंडा होईन ग, तुला बुरगुंडा होईन ग. आणि बाई तुला, 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 बाई तुला बुरगुंडा होईन ग. आता बुरगुंडा 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 म्हणजे काय तर ऐका. खरं तर बुरगुंडा म्हणजे हे लेकरू नाही बरं का. बुरगुंडा म्हणजे संपत्ती नाही या पातेल्यातली, पैसा नाही, तर बुरगुंडा म्हणजे ज्ञान. मग असा हा ज्ञानरूपी बुरगुंडा कोणाला झाला, कोणाला झाला असेल बरं. देहूचे कणकाई आणि बोनोबा त्यांच्या चरणी, त्यांच्या बोटी बुरगुंडा जन्माला आला. तुकोबाराय नावाचा. काय केलं या बुरगुंड्याने, या बुरगुंड्याने या विश्वाकरता मागितलं, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. मागून मागून देव प्रसन्न झाला. तर देवाला काय मागितलं तर हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, म्हणजे मी तुझं गुण आवडीनं गाईल. पण आजकाल जर मागणं मागा म्हटलं तर देव आपल्याला प्रसन्न झाला, आपण काय मागणार. हेची दान देगा देवा शेजारच्याला रोग व्हावा, त्यातून त्याचा काटा निघावा, त्याचा बंगला माझा व्हावा. कसं देव मागणं पुरं करेल बरं. पण काय सांगावं, ज्ञानरूपी बुरगुंडा असा हा आणखी कोणाला झाला तर आळंदीचे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी माऊली ज्ञानराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. बरं काय केलं या बुरगुंड्याने. अवघ्या 16व्या वर्षी माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी होणारही नाही आणि झालाही नाही अशी क्रांती या देशात करून ठेवली, या राज्यात करून ठेवली. काय केलं माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिला. शस्त्र अस्त्राच्या काटेकी झुडपात होरपाळणाऱ्या मानवी मानाला शांतीचं योगदान देणारा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिला. आज तुम्ही आम्ही वारीला जातो, आषाढी जातो, कार्तिकीला जातो, स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण काय म्हणतो, माऊली इकडे या, माऊली तिकडे जा. म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, माऊली नावाची एकच जात, एकच पंथ, एकच धर्म माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं बरं का. पण अनादि सिद्ध नवलाई झाली, स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले, सद्भक्ती बोराटी हाती धरिले, सौभाग्याचे कुंकू लाविले. मायबाप सौभाग्याचं प्रतीक काय सांगितलं आहे, कुंकू. पण आता ते कुंकू कुठे दिसत नाही, ती टिकली कुठं दिसत नाही. आता म्हणजे ते कुंकू कुठं दिसत नाही, तो शेंदूर सुद्धा डोक्यातला कुठं दिसत नाही. आता निघली टिकली. टिकली तर टिकली नाही तर हुकली. कारण पूर्वीच्या काळात बरं का स्त्रिया रुपयाला एवढं कुंकू लावायच्या, भांडीमध्ये शेंदूर भरवायच्या. कारण एकदा सीतामाई वनामध्ये कपाळाला कुंकू लावत होत्या, भांडीमध्ये शेंदूर भरवत होत्या. कुंकवाचं महत्व सांगून जाईल आहे का. तेवढ्यामध्ये हनुमंतराय तिथे उपस्थित झाले. हनुमंताने विचारलं, आई साहेब एवढं कपाळाला कुंकू का, भांगेमध्ये शेंदूर का. तेवढ्यात सीतामाईंनी छान उत्तर दिलं आहे का. सीतामाई म्हणतात, अरे बाळा हनुमंता, जेवढं महिलेच्या कपाळावरती कुंकू असतं, जेवढं तिच्या भांगेमध्ये शेंदूर असतं ना, तेवढं तिच्या मालकाचं आयुष्य वाढतं. म्हणून कुंकवाचं महत्व माझ्या सीतामाईंनी सांगितलं बरं का. म्हणून कुंकू महत्वाचं आहे. पण आता ते कुंकवावाल्या गेल्या, टिकलीवाल्या आल्या, पुढचं सांगायची गरज नाही. पण असा जमाना आहे आजकाल. पण एवढंच नाही तर हा बुरगुंडा आणखी कोणाकोणाला झाला. बुरगुंडा झाला दशरथाला, दशरथाची राणी कौसल्येला. श्रीराम उदरासी आला, रावणाचा वध तयाने केला. मायबाप रामाने रावणाचा वध केला. आजकालच्या कार्ट्याला म्हणलं साधं डास सुद्धा मरत नाही त्याच्याकडून बरं का. ते फक्त गल्लीतून बोलातच भांडायला, फक्त दिल दिया दर्द दिया,
जल के घर में पेट किया। अरे दिल देना है तो उस भगवान को दिल दे, दिल देना है तो उस भगवान को दिल दे, जो दिल ले भी सकता है और दिल दे भी सकता है उसी भगवान कोच दिल दे. पण आमचं दिल तू तिसरीकडेच पळतं कुठं, आतिक्या खंडाला. 4-4 रडी अंगावर घेऊन पडतंय, घंटाळ्याला याच्या बापाचं गठुडं कोरलंय. पण काय सांगावं मग, असा हा ज्ञानरूपी बुरगंडा तुम्ही म्हणताल महाराज. ज्ञानाला इथं किंमत नाही, इथं पैसा मोजला जातो, पैशाला किंमत आहे, संपत्तीला किंमत आहे, इस्टेटला किंमत आहे. पण खरं सांगू का, जर पैशाला किंमत असती, मला सांगा टाटा बिर्ला अदानी अंबानी यांचे फोटो कुणाकुणाच्या घरात येऊ आहे का? कोणाच्या घरात कारभार यावर बोट नाही ना. मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कुणाकुणाच्या घरात आहे? कारभार वर आहे ना सर्वांच्या घरात. ज्यांनी हात वर नाही केले त्यांच्या घराला भिंती नाही का? पण असं बरं का, सगळ्यांच्या घरात आहे. नवे नवे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कुणाकुणाच्या घरात आहे ना. नवे नवे सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, यांचे सुद्धा फोटो प्रत्येकाच्या घराघरात आहे. माऊली ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, प्रत्येकाच्या घरात फोटो आहे. कशामुळं? यांच्याकडे काय कोटीची मालमत्ता होती का हो? का छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर बँकेत 20-25 कोटी होते का? का राजांचे 3-3, 4-4 BHKचे फ्लॅट होते का हो ताई? नव्हते ना. पण यांच्याकडे इस्टेट होती, यांच्याकडे श्रीमंती होती, यांच्याकडे प्रतिष्ठा होती, ती फक्त ज्ञानाची. ज्ञानाने ही माणसं श्रेष्ठ होती. म्हणून आजकाल तुमच्या आमच्यामध्ये घर करून ही माणसं आहेत. मेले तरी जिवंत, कीर्तिरूपे ते तुमच्या आमच्यात जिवंत आहे. म्हणून असा हा बुरगुंडा कुणाकुणाला झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बुरगुंडा झाला. शहाजी राजे आणि जिजाऊ मातेंना काय केलं या बुरगुंड्याने? अवघ्या 16 वर्षी माझ्या राजांनी घोड्यावरती बसावं, राजांनी घोड्यावरती बसावं, घोड्याला टाच मारावी, लगाम खेचावी. राजांनी घोड्यावरती बसावं, घोड्याची लगाम खेचावी, टाच मारावी, तसा तो घोडा निघाला. राजांनी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून दऱ्याखोऱ्यातून पळावं आणि रात्रीचा दिवस करून हे स्वराज्य निर्माण केलं. कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी. तुम्हाला आम्हाला सुखाची झोप लागावी, तुम्हाला आम्हाला सुखाचे 2 घास खाता यावे आणि सुखाने नांदता यावं म्हणून. मग असा हा बुरगुंडा आणखी कोणाला झाला? असा हा बुरगुंडा झाला बघा शिवाजी महाराजांनी सईबाईंना. कोणता बुरगुंडा झाला? तर धर्मवीर संभाजी महाराज नावाचा. काय केलं या बुरगुंड्याने? अहो अवघ्या 16व्या वर्षी काय सांगावं, यवनांनी 40 दिवस त्या राजांची म्हणजे हाल अपेष्ट केली आणि एवढी हाल सहन करून आपल्या धर्मासाठी राजांनी बलिदान दिलं. राजे त्यावेळी म्हणले नाही, आई ग बापरे, असं माझा राजा कधी म्हणला नाही बरं का. एवढं सहन केलं कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी. आणि आजही तुम्ही वढू तुळजापूर नावाच्या गावाला जा, आळंदी तीर्थक्षेत्रापासून 15 किलोमीटर आहे. तिथं आम्ही म्हणजे आळंदीमध्ये राहायला आहे. आम्ही बघतो तिथं गेल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. आणि ज्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही तो महाराष्ट्रातला कसला. कारण छावा नावाचा सिनेमा प्रत्येकाने बघितलं, डोळ्याला अगदी पाणी येतं बरं का. काय इतिहास घडून ठेवला असेल माझ्या राजांनी. भीमा इंद्रायणी तिरी वडुतुला संगमावरी, मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्यूही थिजला, बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला. मायबाप कुणासाठी केलं हे? फक्त तुमच्या आणि आमच्यासाठी. हा धर्म जोपासला, या धर्माचं पालन केलं. कारण साधू संत सुद्धा सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. म्हणजे तुकोबाराय सुद्धा सांगून गेले बघा. म्हणून धर्माचं पालन या राजांनी केलं. म्हणून आज हे कीर्ती रूपाने, जरी हे जिवंत नसतील पण कीर्ती रूपाने तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहेत, त्यांच्या स्मृती जिवंत आहे. म्हणून असा हा बुरगुंडा सांगत असताना हा बुरगुंडा आणखी झाला कोणाला? बुरगुंडा झाला विठ्ठलाला, दशरथाला, शंकराला. तसाच बुरगुंडा हो ग तुला, एका जनार्दनी बुरगुंडा झाला विठ्ठलाला, दशरथाला, शंकराला. तसाच बुरगुंडा हो ग तुला. आणि वाढ ग माय माझी ज्ञानाची माय, आणि वाढ ग माय माझी निवृत्तीची माय. आणि बाई तुला, अग ताई तुला,
बुरगुंडा होईन ग